होता. ही संधी सुदर्शनला देणं म्हणजे या स्पर्धेतून बाहेर जाण्याची पावलं तुम्ही उमटवायला लागलायत. संधी देऊ शकत नाहीयेत कारण सुदर्शन जर अंतिम क्षणापर्यंत मैदानाच्या आत राहिला तर 4 षटकांमध्ये कमीत कमी 60 ते 70 धावा. हा एक खेळाडू इथून पुढे माघारी परतला तर धावसंख्या कमी थांबू शकते. हा जर मैदानाच्या आतमध्ये याची बॅट बोलू लागली तर हा एकटा भारी आहे. संपूर्ण संघावर जय भीमस्टार रीड हा संघ त्यांच्या विरोधात खेळताना दिसतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू जज करतो. यावेळेस थोडस जज करत असताना चूक झाली. दुहेरी धाव धावून कंप्लीट केली जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. नॉन स्ट्राईक एंडला धोक्याची घंटा वाजते. यावेळेस थ्रो देखील चुकलाय आणि दुसऱ्या बाजूला हा झेल झाला असता तर ही मॅच झाली असती. कॅच घेणं देखील गरजेचं आहे कारण तुम्ही सुदर्शन ज्यावेळेस खेळतोय मैदानाच्या आतमध्ये जंगलाचा राजा एकच असतो वाघ आणि त्या वाघाला तुम्ही जर मारहाण केली तर तो तुम्हाला जखमी केल्याशिवाय राहणार नाहीये. पुढचा बॉल दीक्षांत याचा पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड जलेपे नमक जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कॉर्पोर्टलांच्या बाहेर. सुदर्शनच्या बॅट मधून वन बाउन्स चौकार येतोय. संधी तुम्ही दिले तर सुदर्शन याला आणि त्यानंतर तो देखील हल्ला बोल करायला लागले. कालच्या दिवसात देखील असंच काहीसं घडलं होतं ज्यावेळेस नेवरी संघाच्या विरोधात कोथवडे संघ खेळत होता. शुभम मोरे याचा झेल निसटला आणि त्यानंतर त्याने 2 षटकार लागवून त्या सामन्याची समीकरण अक्षरशः बदलली होती. आता मात्र पुन्हा एकदा तसंच समीकरण सुदर्शन याच्या विरोधात दीक्षांत गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचा पहिलं षटक. पुढचा बॉल हा ट्रॅकर पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड. हा देखील चेंडू चाललाय त्याच दिशेने मार्गक्रमण करतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार येतोय. संध्या खऱ्या अर्थाने दीक्षांत ज्यावेळेस गोलंदाजी करत होता त्याने प्राप्त करून दिल्या होत्या. मात्र क्षेत्ररक्षकांची थोडीशी साथ मिळाली असती तर कदाचित या धावा देखील रोखताना दिसल्या असत्या. कारण संपूर्ण जय हनुमान सडेवाडी संघाला देखील माहिती आहे जिथपर्यंत सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये वावर करेल तेव्हा तो एकटाच वावरताना दिसेल. त्याच्या विरोधात जरूर 11 खेळाडू खेळतात मात्र त्याचा बोलबाला कायम राहतो. पुन्हा एकदा बैठक शॉट. हा देखील चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रात 2 धावेंसाठी. फाईन लेग पासून थर्ड मॅन पर्यंत तुम्हाला बॅकवर्डमध्ये जर चेंडू गेला तर फक्त 1 आणि 2 धावाच मिळतील याची देखील दक्षता घ्यायची. 2 धावा आले त्या मागच्या चेंडूवर. षटक संपलंय पहिलं आणि धावसंख्या झाली 22. बिनबाद 22 अशी धावसंख्या आहे. कालच्या दिवसात पहिल्या षटकात 29 झाल्या होत्या. आज 22 म्हणजे 20च्या पुढेच धावसंख्या जाताना दिसते. पॉवर प्लेचं षटक आणि संपूर्ण स्पर्धेत देखील विचार करायला गेले तर टेनिस कंपनीचे बॉल वापरले जात आहेत. बॅट्समनसाठी एक वेगळं ॲडव्हान्टेज देखील आहे. तो जर चेंडू मिडल झाला तर सीमारेषा पारच होताना दिसतो. तसंच काहीसं समीकरण पुन्हा एकदा याच षटकात पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक. गीतेश हळदणकर आपणास विनंती करतोय तोरी समालोचन कक्षामध्ये यायचंय. पहिल्या षटकात तर 22 आलेत. ही सरासरी इथून पुढे गाठले तर इथून पुढे 88 धावा. आता मात्र गणेश वाईक स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल प्रथमतः या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चार षटकांचा सामना. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. आता मात्र अतिरिक्तचे 3 म्हणजे तब्बल 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेरून कार्य करताना दिसतील. श्रेयस आलाय गोलंदाजी एंडकडून. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन क्षेत्ररक्षण थोडासा फैलावलं गेलंय. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक असेल. स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक कार्य करताना दिसतोय. श्रेयसचा या षटकातील पहिलाच बॉल गणेशसाठी ओव्हर द विकेटने रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. तर यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलंय. पिचिंग ऑफ साईड ऑफ टर्म चेंडू चाललाय वाईट. आजच्या दिवसातील पहिला अतिरिक्त चेंडू फेकलाय श्रेयस याने. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गणेश मयेकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल राईट ओव्हर द विकेटने. पहिल्या षटकात 22 आलेत. एक अतिरिक्तची धाव या षटकातली जोडली तर तब्बल 23 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. श्रेयसचा पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत.
सिंगल धाव धावून कंप्लीट केली आहे. भीमराज चेंडूपर्यंत पोहोचतोय. पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल निसटला होता, मात्र दुसऱ्या अटेम्प्टमध्ये गॅदर केलंय. पहिला धक्का बसेल गणेश याच्या रूपामध्ये जय हनुमान सडेवाडी संघाला. विनय मेस्त्री मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नव्याने वन डाऊनच्या भूमिकेत. विनय मेस्त्री वन डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. दुसऱ्या बाजूला श्रेयश. विकेट आली मागच्या चेंडूवर गणेश मयेकर याची आणि तदनंतर श्रेयस याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने विनयसाठी. हाफ ट्रॅकर होता यावेळेस. पुन्हा एकदा दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलंय. हाफ पिचचे बॉल वारंवार वापरताना दिसतोय, त्याचाच कुठेतरी उपयोग करायचा होता. समोरच्या दिशेने शफल होत असताना थोडीशी बॅट हातातून निसटली आणि तदनंतर झेलबाद स्वरूपात माघारी परतलाय गणेश. पुढचा बॉल श्रेयश याचा पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मारा करेल. मोठा फटका खेळायचा ऑफ साईडच्या दिशेने शफल होऊन ऑन साईडला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू चाललाय वाईट प्लस एक, गेट 1/1 फ्री अशा 2 धावा या चेंडूवर घेतल्या गेल्यात. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावेल आतापर्यंत 26 धावा. धावसंख्या आतापर्यंत 26 झाली. दुसऱ्या बाजूला श्रेयश एक नवीन खेळाडू यावेळेस भीमस्टार वरवडे संघाकडून खेळताना दिसतोय. नव्याने ओळख करायची आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये. तर गोलंदाजी एंडकडून देखील त्याला दाखल केलं जात आहे. 30 सर्कलचा नियम या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागू केला गेला आहे. स्विचिटचा प्रयत्न करायचा होता, मात्र यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. सरळ बॅटने रन येत आहेत, मात्र सुदर्शनला माहिती आहे पहिल्या षटकात भरपूर धावा आल्यात. काहीतरी वेगळं करून एक वेगळी ओळख निर्माण करायची या मैदानामध्ये, मात्र ते करत असताना चेंडू गेला आहे निर्धाव. डॉट बॉल येईल मागचा चेंडूचा विचार करायला गेलं तर. लेंथ बॉल होता, थोडासा पीक करण्यात थोडीशी कठीणाई प्राप्त झाली सुदर्शन याला. आता मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक आत घेतलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक दूरवरून क्षेत्ररक्षण करताना दिसेल. श्रेयश याचा पुढचा बॉल सुदर्शनसाठी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुदर्शनच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार येतोय. पहिलाच उल्लेख केला आहे क्रिकेटचं विश्व म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या फलंदाजाला संधी देता त्या संधीचं सोनं करणं तो देखील जाणतो, आणि तसंच काहीच मैदानाच्या आतमध्ये वारंवार घडताना दिसतंय. कालच्या दिवसात देखील तेच घडलं होतं आणि आजच्या दिवसात देखील तेच घडताना दिसतंय. प्रत्येक दिवस आपला नसतो, मात्र आपलासा करावा लागतो आणि त्याच्यासाठी अनेक प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. श्रेयश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मारा करेल सुदर्शनसाठी. पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, संधी प्राप्त झाली. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू जज करतो, यावेळेस पकडला जेल फलंदाज बाद. धावसंख्या देखील आता थोडीशी बॅकफुटला जाताना दिसेल, कारण सुदर्शन याने चौकार षटकारांची बरसात करायला सुरुवात केली होती आणि तदनंतर आता मात्र श्रेयश याने त्याला जाळ्यामध्ये फसवलंय. हेच केलं होतं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला होता, तदनंतर पॉईंटचा क्षेत्ररक्षक दूरवरून क्षेत्ररक्षक करत होता. त्याला थोडंसं डीपमध्ये नेलं गेलं आणि तदनंतर 30 सर्कलच्या आतमध्येच झेल देऊन माघारी वरतेल. धक्का क्रमांक 2. आता मात्र सुदर्शनच्या रूपामध्ये जय हनुमान साडेवाडी संघाला धावसंख्या झाली आहे 32 धावा. धावसंख्या आतापर्यंत 32. मिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नव्याने टू डाऊनच्या भूमिकेत फलंदाजी करताना दिसेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असं म्हणायला हरकत नाहीये. जरूर षटकार सुदर्शनच्या बॅटमधून आला होता आणि त्यानंतर त्याची विकेट देखील प्राप्त झाली. आणि ही संधी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये भीमस्टार वरवडे संघाला थोडंसं बॅकफुटला टाकायचं असेल सडेवाडी संघाला, तर इथून पुढे येणारे प्रत्येक चेंडू हे तुम्हाला चांगल्या रीतीनेच हाताळणं गरजेचं असेल. मनीष मेस्सरी ऑन स्ट्राईक जाऊन पोचला आहे. टू डाऊनची भूमिका. आता मात्र जबाबदारी फार मोठी आहे. थोडीशी खैगी पडली मागच्या चेंडूवर झेलबाद स्वरूपात ज्यावेळी सुदर्शन माघारी परतला आणि तदनंतर ही जबाबदारी आता मात्र खांद्यावर येऊन पोहोचली आहे.
श्रेयशाचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने मिनेश यांच्यासाठी. लेंथ बॉल यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्स्ट्रा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू चाललाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. प्रयत्न चांगला होता मात्र यावेळेस सीमारेषा हलगत पायाने ओलांडली गेली आणि त्यानंतर चेंडू गेलाय एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी मिनेश यांच्या बॅटमधून षटकार आलाय. षटक संपलं यावेळेस दुसरं. धावसंख्या झाली जय हनुमान सडेवडी संघाची 2 गडी बाद 38 धावा. 2 गडी बाद 38. प्रयत्न तर चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर थोडासा त्याचा पाय सीमारेषा पार ओलांडताना दिसला आणि त्यानंतर 6 आलेत. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. अजून एक चेंडू बाकी असेल कदाचित या षटकातला पंच पॅनल याची दक्षता घ्यायची. पुन्हा एकदा या ओव्हरचा लेखाजोखा. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर गणेशाची विकेट गेली होती. पुन्हा एकदा वाईट टाकला. त्याच्यानंतर मिनेश ज्यावेळी स्ट्राईक एंडला पोहोचला वाईट+1 त्या चेंडूवर आली होती. स्ट्राईक रोटेट झाली. सुदर्शन स्ट्राईक एंडला आला. स्विच हिटचा प्रयत्न त्याने केला होता त्या चेंडूवर. त्यानंतर सराबॅटने षटकार तो बाद झाला आणि त्याच्यानंतर मिनेश स्ट्राईक एंडला गेल्यानंतर पुन्हा एकदा षटकार. म्हणजे 5 बॉल झालेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील अजून देखील एक चेंडू येणं शेष. मिनेश स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. श्रेयशाचा पुढचा बॉल. 1.5 षटक आतापर्यंत समाप्तीस झाले. धावसंख्या 38. श्रेयश पुढचा बॉल घेऊन दाखल झालाय. लेंथ बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल या वेळेस घेतली जाईल आणि सिंगलवरच थांबावं लागेल. स्ट्राईक रोटेट होईल म्हणजे तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल खेळताना पुन्हा एकदा मिनेश दिसेल. षटक संपले दुसरं. धावसंख्या आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा. भीमराज आलाय गोलंदाजी एंडकडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाकडून तिसरं. मग सेकंड लास्ट ओव्हर घेऊन मैदानाच्या दिशेने गोलंदाजी करताना दिसेल. 4 षटकांचा सामना याची देखील दक्षता घ्यायची. पॉवर प्लेचा निर्णय नियम संपूर्ण स्पर्धेमध्ये लागू केला गेलाय आणि त्यामध्ये तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी 4 खेळाडू ठेवावेच लागतील. दुसऱ्या बाजूला मिनेश स्ट्राईक एंड खेळताना दिसेल तर भीमराज आलाय गोलंदाजी एंडकडून तिसऱ्या षटकाला आरंभ करेल. धावसंख्या आतापर्यंत 39 धावा. सरासरीचा विचार करायला गेलं तर 19.5 ची सरासरी आतापर्यंत गाठली गेली प्रति षटकामागे. हा ट्रॅकर यावेळेस उचलून खेळायचा होता. बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं जात आहे. हा येतोय वाईट बॉल. दुसऱ्या षटकाची देखील सुरुवात देखील व्हाईटने झाली होती. तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील व्हाईटने होते. या अतिरिक्त धावा सध्याच्या घडीला थांबवणं गरजेचं आहे कारण धावसंख्या आवाच्या 6 झाली आहे. पुन्हा एकदा लेंथ बॉल यावेळेस पिक केलाय, क्लिक केलाय 6 धावांसाठी. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर मिनेश यांच्या बॅटमधून षटकार येतोय. या मैदानाचा विचार करायला गेलं तर राईट हँड बॅटर जर खेळत असेल तर कव्हर एक्स्ट्रा कव्हरमध्ये जर तुमची बॅट योग्य बीज आली चेंडूपर्यंत तर नक्कीच तो चेंडू सीमारेषा ओलांडताना दिसणार आहे. वाऱ्याची थोडीशी साथ देखील त्या दिशेने मिळते. कालच्या दिवसात विचार करायला गेलं तर लेफ्ट हँड बॅटरसाठी एक वेगळं ॲडव्हान्टेज होतं. कोतोडे कडून खेळत असताना राज असेल, शिवराज असेल, नेवरे संघाचं सूरज चव्हाण अक्षरशः बरसले होते कालच्या दिवसात. थोडंसं रूम दिला फलंदाज मिनेश याला आणि त्यानंतर त्याच रूमचा भाडं देखील भरलंय 6 धावांनी. भीमराज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅककडून थोडासा दबाव आला. आता दबावाखाली थोडासा प्रभाव देखील टाकावा लागेल. पुढचा बॉल राईट मारांड विकेटने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साईडला उचलून खेळायचा होता. चेंडू चाललाय घोषंकित क्षेत्रामध्ये. एक धावा येईल या चेंडूवर. नक्कीच तरी हा देखील चेंडू चांगला होता. थोडासा उशिराने बॅट चेंडूपर्यंत पोहोचली. चेंडूला पाठवलंय फायनल रिझनमध्ये घोषंकित क्षेत्रात फक्त एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत 47 धावा. भीमराज याचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साईडला उचलून खेळलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धावांसाठी. पुन्हा एकदा मिनेश यांच्या बॅटमधून षटकार येतोय. थोडीशी ताकद कमी पडते मात्र चेंडूला ती सीमारेषा ओलांडायला पुरेशी आहे. या षटकात आतापर्यंत त्यांनी 2 षटकार मारले आहेत भीमराजाच्या विरोधात.
धावसंख्या आतापर्यंत 53 धावा. 53 ही धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. 2 गडी आतापर्यंत माघारी परतले. तर जय हनुमान सडेवाडी संघाचे मिनेश ऑन स्ट्राईक ऑन फायर. आतापर्यंत त्याने 3 षटकार लगावलेत. यावेळेस सुदर्शन माघारी परतला होता त्यावेळेस असं वाटलं होतं की धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळेल, मात्र मिनेश यांनी ती खायगी भरून काढली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने स्टेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी पुन्हा एकदा लगातारचा दुसरा षटकार मिनेश यांच्या बॅटमधून येतोय. तर हेच होणं गरजेचं आहे. अनेक सामन्यात पाहिलं असेल सुदर्शन माघारी परत थोडीशी कमी भासते फलंदाजांची. आता ती कमी भासायला द्यायची नाही असं ठरवलं मिनेश यांनी. चांगली फलंदाजी करतोय. भीमराज याचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपासून थोडासा दुरावलाय. त्याच्या पायाला आधून चेंडू चाललाय दीक्षांच्या हातामध्ये. स्ट्राईक एंडला थ्रो आलाय, मात्र त्याच्या आधीच 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. आता हे देखील क्रिकेट चांगलं आहे. सिंगल डबलने देखील सामना पुढे चालवायचा आहे. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न चालवलाय जरूर. धावसंख्या आतापर्यंत 61 धावा. 60च्या पार धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाला थोडंसं दंडित केलं जातंय. चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. झेल निसटलाय. झेल घेतला असता तरी देखील काही फरक पडत नव्हता, कारण गोलंदाजाला पहिले स्क्वेअर लेग पंचाने थोडंसं दंडित केलं होतं. 2 स्वरूपात बिमर फेकला होता आणि त्याच्यावर थोडंसं दंडित केलं जातंय. हा येतोय नो. म्हणजे बाय 1 गेट 2 फ्री. नो टाकला त्याच्यानंतर ती 1 धाव धावून 2 धावा कंप्लीट केल्या. तब्बल 3 धावा या चेंडूवर आलेत. धावसंख्या 3 ने आतापर्यंत पुढे सरसावेल. 64 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिनेश यांच्या बॅटमधून षटकार येतोय. गेल्या काही काळावधीत चांगला सराव केलेला दिसतोय मिनेशने. षटक संपलंय. तिसरा धावसंख्या आतापर्यंत 70. 70 धावा. षटक तिसरं संपलं. धावसंख्या 70 झाली आहे. 70 पार जाते का हे देखील पाहणं गरजेचं असेल. 6 चेंडूंचा पहिल्या डावातील खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला विनय खेळताना दिसेल. प्रेम आलाय गोलंदाजी एंड कडून. अंतिम षटकासाठी राईट वरांडो विकेटने या षटकातील पहिलाच बॉल. हा ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साईडला उडवला. हा देखील चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनय याच्या बॅटमधून षटकार येतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्या प्रकारच्या गोलंदाजीवर एकच लिहिलंय, त्या चेंडूवर षटकारच येणार आहे. फुलर लेनचे बॉल लेंथ बॉल थोडेसे तुम्हाला हाताळावे लागतील. वारंवार शॉर्ट फिस लेनची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालवली भीमठार वरोडे संघांच्या गोलंदाजांकडून. चुकी करतायत आणि त्या चुकीला मैदानाच्या आतमध्ये माफीच नाही आहे फलंदाजाकडून. पुन्हा एकदा प्रेम याचा पुढचा बॉल स्ट्राईकला विनय. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दीक्षांत चेंडूपर्यंत पोहोचतोय. पकडलाय झेल फलंदाज बाद. तिसरा खेळाडू आता मात्र माघारी परतेल. एक षटकार त्याने लगावला होता मागच्या चेंडूवर. गुड लेन स्पॉट आता मात्र धरून ठेवलाय. शॉर्ट पिचचं लेंथ बॉलवर षटकार आला. त्यानंतर थोडासा टप्पा पुढच्या दिशेने येताना दिसला. त्याच्यावर विकेट आली विनय याची. प्रेम आता मात्र थोडंसं कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 76. 3 गडी बाद जय हनुमान सडेवाडी संघाची. शशांक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. जर्सी क्रमांक 21. दुसऱ्या बाजूला प्रेम. अंतिम षटक आहे पहिल्या डावाचा. धावसंख्या आतापर्यंत 76 धावा. शशांक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नव्याने फलंदाजी करण्यासाठी. पुढे टाकलेला बॉल यावेळेस कव्हरला खेळून काढला. 1 धाव धावून कंप्लीट केली जाईल. सिंगलने थोडीशी स्ट्राईक रोटेट केली जाते कव्हरमध्ये. त्याच कारणासाठी क्षेत्ररक्षकाला सजवलं गेलंय.
पुढचा बॉल पुन्हा एकदा मिनिट्ससाठी, यावेळेस निर्धाव चेंडू येतोय. प्रेमेचा पुढचा बॉल मिनिट्ससाठी, बैठक शॉट खेळायचा होता, मात्र यावेळेस सलगचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. पहिल्या डावाचा खेळ 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जय हनुमान सडवडे संघाची 4 गडी बाद, 83 धावा, 3 गडी बाद झालेत आणि त्याच्याच मोबदल्या सांघिक धावसंख्या 83 आणि 84 धावांचं टार्गेट सेट केलंय ब्लू स्टार वरोडे संघाच्या विरोधात. काल 6 षटकांमध्ये 80 धावा उभारल्या होत्या, आज 4 षटकांमध्येच 83 धावा झाल्या आहेत. पहिल्या डावात 83 धावा झाल्या तरी 84 धावांचा टार्गेट सेट केलंय ब्लू स्टार बरोडे संघाच्या विरोधात. ह्या मैदानावर धावा होण्यासारखे आहेत, फक्त प्रत्येक षटकामागे तुम्हाला 3 ते 4 षटकार मारावे लागतील. थोडंसं अशक्य असं समीकरण, मात्र शक्य तेवढे प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला साहिल, नॉन स्ट्राईक एंडला दीक्षांत, गोलंदाजी एंड करून स्ट्राईक गोलंदाज गणेश मयेकर गोलंदाजी करताना दिसेल. दुसऱ्या डावातील पहिलेच पॉवर प्लेचे षटक, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, यावेळी चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवर षटकार. पहिल्या डावाची सुरुवात देखील 6 ने झाली होती आणि दुसऱ्या डावाची सुरुवात देखील 6 नेच होते. इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातले भीमस्टार वरोडे संघ देखील नाहीये. 84 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जरूर, तर प्रयत्न सोडून चालणार नाहीये. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, मात्र तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. गणेशाच्या विरोधात पहिल्या चेंडूवर 6 आलेत. हा ट्रॅकर यावेळेस उचलून खेळायचा आहे, थोडीशी लेंथ खेचली मागच्या दिशेने, तदनंतर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. पकडला झेल फलंदाज बाद साहिल, एक षटकार त्याने लगावला आणि तदनंतर झेलवाद स्वरूपात माघारी परतताना दिसेल. कोणत्या फलंदाजावर यावेळेस विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 24 मध्ये 84 धावसंख्येची गरज असताना समीकरण थोडंसं बदललंय. 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 78 धावसंख्येची गरज.
कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे, त्या नियमावर तुम्हाला चालावं लागेल याची देखील दक्षता घ्या. नेहाल आलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटलाचा विचार करायला गेलं तर इंडिया संघाकडून वारंवार विराट कोहली येत असतात आणि ती जागा फार महत्त्वाची समजली जाते क्रिकेटच्या विश्वामध्ये, कारण सलामीचे फलंदाज ज्यावेळेस माघारी परतल्यात त्यावेळेस पूर्णतः जबाबदारी वन डाऊनच्या बॅट्समनवर असते. आता ती जबाबदारी यावेळेस नेहाल घेईल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूचा विचार करायला गेले तर थोडासा फुलर लेंथचा झाला, त्यावर षटकार आला, थोडीशी लेंथ मागच्या बाजूने खेचली, शॉर्ट पिचचा बॉल आणि त्याच्यावर आलेली विकेट साहिल याची. नेहाल स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. गणेशाचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मिडॉनचा क्षेत्ररक्षक सुदर्शन मयेकर चेंडूपर्यंत पोहोचलाय, पकडलाय झेल. फलंदाज यावेळेस बॅक टू बॅक दुसरा फलंदाज नेहाल देखील माघारी परतेल. हॅट्रिकची संधी यावेळेस गणेशाला प्राप्त झाली आहे. कालच्या दिवसात एकही हॅट्रिक झालेली नाहीये, आजच्या दिवसात ती होईल का बिमटार वरोडे संघाच्या विरोधात गणेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार आला, तर नंतर थोडीशी दुखापत गणेश याला देखील झाली. गोलंदाजी करत असताना मानसिक दुखापत होती आणि त्याच्यावर त्याने प्रत्युत्तर देखील दिलंय. 2 विकेट घेतल्यात लागोपाठच्या 2 चेंडूवर. विमस्टार आला मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक बॉल घेऊन गणेश देखील दाखल असेल गोलंदाजी एंडकडून. 2 गडी आतापर्यंत 3 चेंडूला माघारी परतलेत आणि धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता साहिलच्या बॅटमधून, त्यानंतर गोलंदाजाने थोडासा कमबॅक केलाय म्हणायला हरकत नाहीये. भीमराज स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. या षटकातील चौथा बॉल हॅट्रिक बॉल. धावसंख्या आतापर्यंत 6. 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा, 84 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मोर द विकेट पुढचा हॅट्रिक बॉल घेऊन दाखल होईल. यावेळेस थोडंसं गोलंदाजाला दंडित केलं जात आहे का हे देखील पाहावं लागेल. वाईट स्वरूपात थोडंसं दंडित केलं जात आहे. 1 फॉर दी ओव्हर असा कॉल देखील गणेश गोलंदाजाच्या कानावर जाऊन पोहोचेल. पहिला बाउन्सर फेकून झालाय, दुसरा आला तर कदाचित नो स्वरूपात दंडित देखील केलं जाईल. गणेश याचा पुढचा बॉल पुन्हा एकदा भीमराजसाठी. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस गोलंदाजाला दंडित केलं जात आहे का हे देखील पाहणं गरजेचं असेल. तर यावेळेस चांगला चेंडू होता. वारंवार हाफ ट्रॅकरचे बॉल आदळताना दिसतोय मैदानावर आणि क्षेत्ररक्षण देखील तसंच फैलावलंय. स्क्वेअर लेग असेल, एक्स्ट्रा मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेरमधून कार्यरताना दिसत आहेत. गणेशाचा पुढचा बॉल, मोठा फटका ऑन साईडला खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. भीमराजाच्या बॅटमधून षटकार येतोय. ज्यावेळेस चेंडू बॅटवर आदळला, स्पर्श झाला, त्यावेळेस आवाज सांगून जात होता की हा चेंडू सीमारेषा बाहेर जाणार आहे. इतक्या सहजासहजी हार मानण्यातला संघच नाहीये. भीमस्टार वरवडे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आतापर्यंत 2 षटकार आले आहेत. तर गणेशाच्या विरोधात 2 विकेट देखील घेतलेत त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. यावेळी चेंडू चाललाय, हा देखील सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार येतोय. 1 बाउन्स सीमारेषा ओलांडताना दिसलाय मागचा चेंडू. षटक संपलंय पॉवर प्लेचं पहिलं दुसऱ्या डावातील. 84 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 17 धावा. अजून देखील जिंकण्यासाठी 67 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 67 कंपल्सरी चेस तुम्हाला करावेच लागतील. जी सरासरी 21 वर होती, पहिल्या षटकात 17 आल्यात. सरासरी पुढे जाताना दिसेल थोडीशी 22.30 पर्यंत जाऊन पोहोचेल. प्रति षटकामागे तुम्हाला 4 षटकार मारावेच लागतील. सुशांत याचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला पाठवून दिलं, एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीक्षांत त्याच्या बॅटमधून षटकार येतोय. गत वर्षात विचार करायला गेलं तर भीमस्टार वरवडे संघ हा देखील एक चर्चेचा संघ राहिला होता. रत्नागिरी तालुक्यामध्ये अनेक ट्रॉफ्या त्यांच्या नावावर देखील राहिल्यात आणि त्यामध्ये मुख्य भूमिका बजावणारा खेळाडू हा दीक्षांत होता. आता मात्र त्याने देखील हल्लाबोल करायला सुरुवात केली. प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडवर आला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. तर मात्र अजून देखील विजयासाठी 61 धावसंख्येची गरज. आता मात्र थोडंसं बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ
शरीरावर जाऊन आदळतोय. थोडासा वेग वाढवला होता या चेंडूवर. एक्सिलेटरवर पाय दिला गोलंदाजी करत असताना भन्नाट वेगाने गोलंदाजी या चेंडूवर चालवली गेली शशांक याच्या माध्यमातून. स्ट्राईक दीक्षांत पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स तर आलाय, मात्र त्याच्या बॉडी लँग्वेजवरून असं वाटतं की त्याच्या अंगठ्याला थोडीशी दुखापत झाली. शशांक पुन्हा एकदा मार्गक्रमण करेल. गोलंदाजी एंडकडून 2 चेंडू मध्ये आतापर्यंत त्याने 6 धावा खर्च केलेत. विजयासाठी अजून देखील 16 चेंडू आणि 61 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉल 61. पुढचा बॉल शशांक याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. व्हेरिएशनवाला गोलंदाज आहे. व्हेरिएशन असणंच गरजेचं आहे तुमच्याकडे. जास्त व्हरायटीवाला दुकान आणि जास्त व्हेरिएशनवाला गोलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये फार काळ चालताना दिसतो. आता तसंच काहीसं शशांक देखील मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. पहिला चेंडू त्याने थोडासा हलक्या रीतीने टाकला होता, त्याच्यावर षटकार आला. फुलर लाईन बॉल करायचा होता, तर नंतर त्याने वेग वाढवला. आता मात्र थोडासा स्पीड कमी केलाय. गतीमध्ये परिवर्तन. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू जज करतोय. यावेळेस निसटलाय झेल. म्हणजे आता कोकणात विचार करायला गेलं तर आंब्याचा सीझन येतोय. झाडावर आंबे काढणार चढलेला असताना जशी परडीतून आंबा खाली पडावा तसंच हा झेल निसटला हातातून. थोडीशी निराशा देखील चेहऱ्यावर असेल, कारण जरूर धावसंख्या मोठी आहे, मात्र इकडनं जर धावसंख्या कमी असते तर हाच झेल थोडासा मानसिक संतुलन बिघडवणारा ठरला असता. एक धाव धावून तदरम्यान कंप्लीट केली जाईल. भीमराव स्ट्राईक एंडला येऊन पोहोचेल. एक षटकार एक चौकार त्याने लगावला आतापर्यंत. तोच भीमराव स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा आहे. बॅट थोडीशी हातामध्ये रोल झाली आणि त्यानंतर चेंडू चाललाय. ओमकार यांच्या हातामध्ये एका धावेसाठी सिंगल डबलने इतकासा फरक देखील पडणार नाही जे हनुमान साडेवाडी संघाला, कारण ज्या ठिकाणी होऊन 84 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, 4 षटकामध्ये पहिल्या षटकात 17 आले आणि त्यामागे 2 फलंदाज देखील माघारी परतले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. सिंगल धाव धावून कंप्लीट केली आहे. मिनी चेंडू मागे धावतायत आणि तदरम्यान 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातील. षटक संपलं. यावेळेस दुसरं. धावसंख्या आतापर्यंत 27, म्हणजे या षटकात विचार करायला गेलं तर फक्त 10 धावा आल्यात. बारा चेंडू जिंकण्यासाठी 57 धावसंख्येची गरज. सुदर्शन मयेकर ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून दाखल झाले तिसऱ्या षटकासाठी. 12 चेंडू जिंकण्यासाठी 57 धावसंख्येची गरज आहे. भीमराज स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. राईट ओव्हर द विकेटने या षटकातील पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठमोठ्या फलंदाजांना या रत्नागिरी विश्वामध्ये सुदर्शनच्या विरोधात मोठे फटके खेळता आलेले नाही आहेत. यावेळेस एक वेगळंच चॅलेंज आहे भीमराजच्या समोर. सुदर्शन म्हणजे पहिला चेंडू डॉट येतोय. पुढचा बॉल सुदर्शन याचा मन्नाट वेगाने गोलंदाज करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू चालला बॅकवर्डमध्ये. बाय 1 गेट 1 फ्री. पिचिंग लेगसाठी लेग स्टंप. यॉर्क लेनचा चेंडू हाताळायचा होता, मात्र दिशा थोडीशी भरकटली. चेंडू चाललाय स्क्वेअर वाईट स्वरूपात. 2 धावा या चेंडूवर आल्यात. भीमराज स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. एक षटकार एक चौकार जरूर लागावला, मात्र सध्याच्या घडीला पुन्हा एकदा तसेच फटके येणं गरजेचं असेल. हा ट्रॅकर यावेळेस खेळून काढलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. याच चेंडूसाठी हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवला होता. क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या हातामध्ये सहज सोपा झेल देऊन बसला भीमराज, आणि आता मात्र तिसरा धक्का बसेल भीमराज वरवडे संघाला. रोहित 3 डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सामना जवळपास निश्चितच चाललाय हातातून आतापर्यंत. या षटकातील 2 चेंडू फेकून झालेत. 12 मध्ये 57ची गरज होती. धावा आल्या त्यामध्ये 2, म्हणजे अजून देखील 55 धावसंख्येची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. भरपूर वेगाने गोलंदाजी यावेळेस केली जाते. ह्याच्याकडे देखील भरपूर व्हेरिएशन आहे. लेग कटर टाकू शकतो, ऑफ कटर स्लोअर रीतीने टाकू शकतो, भरपूर वेगाने गोलंदाजी करू शकतो. उगीच नाही या खेळाडूची चर्चा रंगले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन देताना दिसतोय. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलं. चेंडू चालला शॉर्ट कव्हर रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल.
एक धाव त्या दरम्यान धावून कंप्लीट केली जाईल. पुढचा बॉल सुदर्शन याचा स्ट्रायकिंगला दीक्षांत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सारा बॅटने चेंडूला पाठवले लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट. कासारी संघाला विनंती आहे तुमचा कर्णधार आमच्या दिशेने येऊ दे सामन्यातून कक्षामध्ये. पुढचा सामना तुमचा खेळवला जाईल याची देखील दखल घ्या. सुदर्शन यांचा पुढचा बॉल लेंथ बॉल होता. थोडासा पीक करण्यात मुश्किल प्राप्त झाली आणि त्यानंतर चेंडू चाललाय वाईट. स्क्वेअर स्वरूपात एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा जोडली जाईल भीमस्टार वरोडे संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्या आतापर्यंत 22 धावा, 32 धावा. यावेळेस अतिरिक्तची उसळी घेतली चेंडूने. चेंडू चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. षटक संपले. दुसऱ्या डावातील तिसरं. अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आतापर्यंत 32. जे विजयासाठी 52 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 52 धावा. अशक्य असं समीकरण आहे. आता ते शक्य होणारच नाही. अशा षटकार देखील लगावले तर इथून पुढे 36 धावा. तरी देखील तुम्हाला तो सामना 16 धावांनी गमवावाच लागेल. मिनेश गोलंदाजी एंडकडून दाखल झाले तर दुसऱ्या बाजूला दीक्षांत. 6 मध्ये 52 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निराशा सध्याच्या घडीला भीमस्टार वरोडे संघाच्या खेळण्यामधून जरूर दिसते. कारण ज्यावेळेस क्षेत्ररक्षण गोलंदाजी करत होते त्यावेळेस धावसंख्या फार मोठी उभारली गेली आणि ते चेस करत असताना थोडंसं कठीण असं लक्ष देखील त्यांच्यासमोर उभं राहिलं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव येईल. मिनेश गोलंदाजी एंडकडून दाखल झाले तर दुसऱ्या बाजूला दीक्षांत गोलंदाजी करताना दिसतोय, फलंदाजी करताना दिसतोय. लोअर फुलटॉस चेंडू हा देखील बॅटला स्पर्श होत नाहीये. खांदे थोडेसे खालावले दीक्षांत याचे. कदाचित बोल्ड स्वरूपात माघारी देखील परतावं लागतंय. फुलटॉस बॉल होता त्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर तो आता मात्र माघारी परतेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रेम चाललाय. या सामन्याची समीकरणं जवळपास स्पष्टच झाली. औपचारिकता बाकी आहे. प्रेम मैदानाचा ताबा घेतोय 4 डाऊनच्या रूपामध्ये. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जरूर. तर या सामन्यात इतकंसं काही घडताना दिसणार नाही. इथून पुढे 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या फक्त 32. अजून देखील 52 धावसंख्येची गरज आहे. कासारी संघाला विनंती केली जाते तुमचा कर्णधार आमच्यापर्यंत येऊ देत. हा सामना झाला की त्वरित तुमचा सामना खेळवला जाईल याची देखील दखल घ्या. 3 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावा. हे समीकरण क्रिकेटच्या पटलावर आतापर्यंत कुठेच होताना पाहिलं नाहीये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाईल. 1 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावसंख्येची गरज. हा सामना जवळपास जय हनुमान चडवळी संघाने विजयी ठरताना दिसेल. मिनेशाचा पुढचा बॉल. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. बोल्ड आउट स्वरूपात बाद होईल. फलंदाज आणि तदनंतर या सामन्यात वर्चस्व गाजवलंय जय हनुमान सडेवाडी संघाने. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भीमस्टार वरोडे संघाचे देखील आभार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग आमच्या समवेत राहिला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल मिनेश मिस्त्री याला. फलंदाजी करत असताना देखील चांगली फलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना 1 धाव 2 विकेट घेतलेत. तोच मिनेश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. फलंदाजी करत असताना तब्बल 36 धावा आणि त्यामध्ये 5 षटकारांची नोंद केली होती.